नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता 12 मे पासून येण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये क्रेडिटसुद्धा करण्यात आले. आपण या आधीच्या व्हिडिओमध्येच माहिती घेतलेली होती एक 10-15 दिवसा पहिलेच की मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे आणि सोबतच ज्या महिलांचे पैसे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून थकीत आहे काही तांत्रिक कारणामुळे त्यांचे सर्वांचे पैसे या 12 ते 15 दरम्यान येणार आहे, म्हणजे या तारखेच्या दरम्यान क्रेडिट केले जाणार आहे. परंतु आता सध्या असं पाहायला मिळालेलं आहे की जास्त तर महिलांच्या खात्यामध्ये फक्त एकच हप्ता डिस्बर्स करण्यात आलेला आहे, म्हणजे क्रेडिट करण्यात आलेला आहे आणि तो आहे मार्च महिन्याचा. पण काही ठिकाणी आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळालेली आहे की काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये सुद्धा क्रेडिट करण्यात आलेले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये क्रेडिट करण्यात आलेले आहेत त्यांचा हप्ता एप्रिल महिन्याचा नाही आहे. तुम्ही चेक करून घ्या, तुमचे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासूनचे हप्ते थकीत असणार आणि त्याच हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहे. म्हणजे ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये क्रेडिट करण्यात आलेले आहेत त्यांना या आधीचा जर हप्ता थकीत होता तर तो हप्ता क्रेडिट करण्यात आलेला आहे. आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनसुद्धा पैसे क्रेडिट नाही करण्यात आलेले त्या महिलांचं नाव 66 लाख महिलांमध्ये असू शकतं ज्या महिलांना या योजनेमधून कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या महिलांचं नाव आता या योजनेमध्ये नाही आहे. तर अशा महिलांना या योजनेचा लाभ कधीही दिला जाणार नाही आहे. तुम्ही अशी माहिती पाहिली असणार आहे की आता पुन्हा जूनमध्ये KYC सुरू होईल पण त्याच महिलांसाठी ज्या महिला आता सध्या या योजनेमध्ये पात्र आहेत आणि ज्या टोटल महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांची संख्या आहे 1,77,00,000 आणि ज्या महिलांची नावं या योजनेतून आता परमनंटली कमी करण्यात आलेले आहे त्यांची संख्या आहे 66 लाख. तर जर तुमच्या खात्यामध्ये आता संध्याकाळपर्यंत पैसे क्रेडिट नाही झाले तर तुम्हीसुद्धा पोर्टलवरती जाऊन चेक करा की तुमचं नाव या योजनेमध्ये आता पात्र यादीमध्ये आहे किंवा नाही आहे. जर नाव तुमचं पात्र यादीमध्ये नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील ही आशा तुम्ही सोडून द्यायची आहे. तर आता एप्रिल महिन्यात हप्ता कधी येण्याची शक्यता ही थोडक्यात समजून घेऊया. तर आता सध्या आपल्या भारतामध्ये जी काही स्थिती निर्माण झालेली आहे, आपले प्रधानमंत्री जे आहेत नरेंद्र मोदी त्यांनी काय वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं केले हे तुम्ही पाहिलंच असणार आहे. पेट्रोल कमी वापरा किंवा गाड्यांचा प्रवास कमी करा, बसने जास्त तर प्रवास करा. म्हणजे हे जे काही आव्हान केले जात आहे यावरून एक अंदाज येतो आहे की पुढं या सर्व योजनांचं नक्की काय होणार आहे. आणि आता सध्या आज साताऱ्यामधून जे काही कार्यक्रम केला जाणार आहे म्हणजे घर वाटपाचा जो काही कार्यक्रम आहे घरकुल योजनेअंतर्गत तो कार्यक्रम शेवटचा असणार आहे म्हणे आणि यानंतर 6 महिन्यापर्यंत कुठलाही मोठा कार्यक्रम केला जाणार नाही आहे अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. तर सांगताच येत नाही आता 6 महिने या योजनेचे पैसे मिळतील किंवा नाही मिळतील. आता जर याबद्दल काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर आपण नक्कीच घेऊया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.